हाय फ्रेंड, आजचा आपला व्हिडिओ आहे कन्स्ट्रेंट इन एसक्यूएल सर्व्हर. कन्स्ट्रेंट कशी यूज करायची एसक्यूएल सर्व्हरमध्ये. ओके. कन्स्ट्रेंट म्हणजे काय? तर कन्स्ट्रेंट्स आर युज्ड टू रेस्ट्रिक्टिंग द युजर व्हाईल डेटा इन्सर्शन. जेव्हा आपण डेटा इन्सर्ट करतो टेबलमध्ये त्यावेळेस काहीतरी युजरला रेस्ट्रिक्शन द्यायला पाहिजे की डेटा कशा प्रकारे इन्सर्ट करायचा, तो कसा इन्सर्ट केला पाहिजे टेबलमध्ये, त्याचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतील तर त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याच्यासाठी कन्स्ट्रेंटचा यूज करतो. ओके. सेकंड पॉईंट आहे कन्स्ट्रेंट्स आर युज्ड टू स्पेसिफाय रूल्स फॉर डेटा इन अ टेबल. डेटावर काही रूल्स स्पेसिफाय करण्यासाठी आपण कन्स्ट्रेंट यूज करतो. ओके. थर्ड, constraint can be specified when the table is created with create table statement or after the table is created with the alter table statement. आपण constraint कधी अप्लाय करू शकतो किंवा कधी देऊ शकतो? जेव्हा आपण टेबल क्रिएट करतो त्यावेळेस constraint देऊ शकतो. अदरवाईज जर आपण टेबल ऑलरेडी क्रिएट असेल आणि आपल्याला जर अल्टर टेबल आपण constraint देऊ शकतो. ओके. constraintचा सिंटॅक्स काय आहे? क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम डेटा टाईप constraint, column 2 data type constraint, dash column n data type constraint. हा टेबलचा आपला सिंटॅक्स आहे. ओके. टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंटचे टाईप कोणते तर फॉलोइंग आर द सम टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट. खालील प्रकारे काही कन्स्ट्रेंटचे टाईप आहे. त्यातला फर्स्ट आहे प्रायमरी की, सेकंड युनिक की, थर्ड नॉट नल की, फोर्थ आहे फॉरेन की, फिफ्थ आहे चेक की अँड सिक्स आहे डिफॉल्ट की. ओके. आपण वन बाय वन ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फर्स्ट आपण प्रायमरी की बघूया. प्रायमरी की कन्स्ट्रेंट कशासाठी वापरतात आणि तो कसा वापरला जातो. ओके. त्याचा आपण एक्झाम्पल बघूया की तो ॲक्च्युअली यूज कसा करायचा. क्रिएट टेबल बरोबर पण पाहूया आणि अल्टर टेबल पण कसा यूज करायचा ते पाहूया. ओके. प्रायमरी की इज यूज्ड टू आयडेंटिफाय ईच रेकॉर्ड युनिकली फ्रॉम द टेबल. तर प्रायमरी की कन्स्ट्रेंट आपण कशासाठी वापरतो? प्रायमरी कीचा उपयोग काय? प्रायमरी की जेव्हा आपण टेबलला देतो त्यावेळेस काय करतो, प्रायमरी की काय करते, प्रत्येक रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाय करते. सेकंड पॉईंट आहे प्रायमरी की इज अ कॉम्बिनेशन ऑफ युनिक की अँड नॉट नल की. प्रायमरी की हे कॉम्बिनेशन आहे कोणत्या कीचं? दोन कीचं, युनिक की अँड नॉट नल की. आता यातलं युनिक की काय? युनिक की म्हणजे काय? युनिकली रेकॉर्ड आयडेंटिफाय, नल नसायला पाहिजे. ओके. हे दोन्ही कीचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये. थर्ड पॉईंट आहे प्रायमरी की ॲक्सेप्ट युनिक व्हॅल्यूज. प्रायमरी की काय करतं? युनिक व्हॅल्यू ॲक्सेप्ट करतं. ओके. डुप्लिकेट ॲक्सेप्ट नाही करत आहे प्रायमरी की. फोर्थ पॉईंट आहे प्रायमरी की कॅनॉट कंटेन नल व्हॅल्यू. आपण प्रायमरी कीमध्ये नल व्हॅल्यू पण देऊ शकत नाही आहे. ओके. फिफ्थ पॉईंट आहे इच टेबल हॅव ओनली वन प्रायमरी की कन्स्ट्रेंट. प्रत्येक टेबलला आपण एकच प्रायमरी की देऊ शकतो. ओके. प्रायमरी कीचा सिंटॅक्स आहे क्रिएट टेबल, टेबल नेम, कॉलम 1 डेटा टाईप, त्याची साईज आणि प्रायमरी की, कॉमा कॉलम 2 डेटा टाईप साईज, कॉमा डॅश कॉलम n डेटा टाईप साईज, कॉलम n डेटा टाईप साईज. आपण प्रॅक्टिकली बघूया की आपण प्रायमरी की कशी असाइन करणार आहे टेबलला एसक्यूएल सर्व्हरमध्ये. ओके. चला तर मग आपण बघूया कसे असाइन करणार आहेत. त्याच्यासाठी एक्झाम्पल बघूया. हाऊ टू असाइन कन्स्ट्रेंट टेबल. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला क्रिएट टेबलवर पाहायचे कन्स्ट्रेंट कसा द्यायचा आहे. प्रायमरी कीचे एक्झाम्पल पाहतोय आपण. ओके. त्यासाठी आपण एक टेबल क्रिएट करतो. आपण क्रिएट टेबल, एम्प्लॉई नावाचा टेबल क्रिएट करूया. एम्प्लॉई आय डी एंटर, आपण प्रायमरी की, कॉमा नेम व्हॅरकॅर 25, कॉमा सॅलरी, एम्प्लॉईची सॅलरी, त्याचा डेटा टाईप मनी देऊ आणि डेजिग्नेशन. ओके. कमांड कंप्लीट सक्सेसफुली, म्हणजे आपला टेबल क्रिएट झाला आहे प्रायमरी कीनं. ते प्रायमरी की कशा प्रकारे वर्क करते त्यासाठी आपल्याला डेटा इन्सर्ट करून बघावं लागेल त्याच्यामध्ये. ओके. चला तर बघूया. इन्सर्ट इंटू एम्प्लॉई व्हॅल्यूज ऑफ 1 एम्प्लॉई 1, कॉमा एम्प्लॉई नेम
प्रिया कॉमा एम्प्लॉई सॅलरी 65,000 कॉमा डेजिग्नेशन HR. ओके, अशाच प्रकारे आपण इन्सर्ट करून घेऊया डेटा. 5 रेकॉर्ड इन्सर्ट करून घेऊया. पहिलं बघू 1 रोज अफेक्टेड. असंच आपण बाकीचे पण इन्सर्ट करून घेऊया. ओके, बघा हा डेटा आपल्या टेबलमध्ये इन्सर्ट झाला आहे. आतापर्यंत आपण डेटा सगळा जो काही इन्सर्ट केला तो युनिकलीच केला आहे. आता एक डुप्लिकेट डेटा इन्सर्ट करून बघू काय होत आहे. तो ॲक्सेप्ट नाही करायला पाहिजे. जर करत असेल तर मग प्रायमरी कीचा काही अर्थच राहणार नाही. प्रायमरी की म्हणजे डज नॉट ॲक्सेप्ट डुप्लिकेट व्हॅल्यू. ओके, इन्सर्ट इंटू एम्प्लॉई व्हॅल्यूज. आपण एम्प्लॉई आयडीला प्रायमरी की दिली, बाकीच्याला नाही दिली, त्याच्यामुळे आपण डुप्लिकेट डेटा कुठे इन्सर्ट करून बघणार आहेत एम्प्लॉई आय डीमध्येच. तर आपण 4 नंबर इन्सर्ट करून आहे डुप्लिकेट. बघूया होते का नाही आहे. तर हा काय केला, डुप्लिकेट ॲक्सेप्ट नाही केलेलं. काय दाखवलं, त्याला मॅसेज दाखवतो. ज्यावेळेस आपण डुप्लिकेट डेटा इन्सर्ट करतोय प्रायमरी की असाइन केल्यानंतर जर आपण डुप्लिकेट देत असेल तर तो काय करतो, कन्स्ट्रेंट व्हायोलेशनचा मेसेज दाखवतो. ओके, पहा व्हायोलेशन ऑफ प्रायमरी की कन्स्ट्रेंट PK एम्प्लॉई कॅनॉट इन्सर्ट डुप्लिकेट की इन ऑब्जेक्ट एम्प्लॉई. म्हणजे आपण याच्यामध्ये डुप्लिकेट डेटा इन्सर्ट नाही करू शकत आहे. चला तर मग आपण नल डेटा इन्सर्ट होतोय का नाही याच्यामध्ये बघून. इंटू एम्प्लॉई नेम सॅलरी डेजिग्नेशन. आपण एम्प्लॉई आय डी मेन्शन नाही केलेलं. आपण त्याला काय करणार, नल ठेवून बघणार आहेत. एम्प्लॉई नेम महेश, सॅलरी 65,000, डेजिग्नेशन टेस्टर. ह्या व्हॅल्यू पास केल्या तर काय होणार आहे, जेव्हा आपण हे रन करतो क्वेरी तर आपल्याला मेसेज काय दाखवतोय, कॅनॉट इन्सर्ट द व्हॅल्यू नल इंटू कॉलम. जो कॉलम आहे आपला प्रायमरी कीचा त्याच्यामध्ये आपण नल व्हॅल्यू इन्सर्ट नाही करू शकत आहे. हा तो व्हायोलेशनचा मेसेज आहे. म्हणजे काय होतं, ते व्हायोलेट करतं आहे. ओके,